गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा कायम आहे. आजही युद्धाचे परिणाम जे आहेत ते गडचिरोली जिल्ह्यात दिसत आहेत. नो स्टॉकचे जे बोर्ड आहेत पेट्रोल पंपांवर लागलेली आहे. पेट्रोल किंवा डिझेल साठा जे आहे ते पूर्णपणे संपलेला आहे. आपत्कालीन व्यवस्थेलाही पेट्रोल डिझेल मिळेल अशी परिस्थिती आहे. आणि हा जो HP पेट्रोल पंप आहे गेल्या अनेक दिवसांपासून इथे पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा निर्माण होत आहे. छत्तीसगड सीमावर्ती भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक लास्ट पेट्रोल पंप आहे हे, जिथून पेट्रोल किंवा डिझेल पूर्तता करून प्रवासी जे आहेत ते समोर जात असतात. परंतु सिरोंचा भामरागड मेटापल्ली मुलचेरा या तालुक्यात पेट्रोलचा तुटवडा कायम आहे आणि चामोर्शी भागातील 2 पंपांवर पेट्रोलचा तुटवडा कायम आहे. सध्या गडचिरोली जिल्ह्यात पेट्रोल डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी चिंतित आहे, कारण की आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. काही दिवसात शेतीचे कामे सुरुवात होणार आहे. जिल्हा प्रशासनाने वातावरणात बदल होत पाहता 30 तारखेनंतर शेतीच्या कामाला सुरुवात करण्यात यावी अशी आवाहन जे आहे जिल्हा प्रशासनाने केले आहे. तर रोहणी किंवा जे शेतीचे कामे आहेत त्यासाठी ट्रॅक्टरची आवश्यकता पडते आणि ट्रॅक्टरला डिझेल जे आहे ते पुरेपूर भेटत नसल्यामुळे शेतकरी चिंतित आहे. आणि दक्षिण भागातील शेतकरी किंवा प्रवासी जे आहेत मागणी करीत आहेत की पेट्रोल डिझेलचा तुटवडा जे आहे ते पूर्तता करण्यात यावी. अनेक पंपांवर जे नो स्टॉकचे बोर्ड लागलेले आहेत तिथे उपलब्ध पेट्रोल डिझेल करण्यात यावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 मराठी, गडचिरोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.